आता या दोन पक्ष्यांचा जीव माझ्या हातामध्ये आहे. ते कसं तुम्हाला सांगते मी. आता या पक्ष्याला दुसरीकडं अंडे द्यायला जागाच नव्हती. त्यांनी दिली आहे खिडकीमध्ये अंडे. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आणि 2 अंडे आणि किती छान घरटं वगैरे केलं आहे बघा ना. ते तो पक्षी इथंच बसलेला होता म्हणून मी काही खिडकी खोललीच नव्हती. आणि खोलून बघितलं तर इथं 2 अंडे. मग मी काय केलं, साईडला तांदूळ टाकून ठेवले त्याच्यासाठी. आता ही खिडकी जोपर्यंत त्या अंड्यातून पिल्ले येत नाही बाहेर तोपर्यंत अशीच लावून ठेवावं लागेल. आणि या खिडकीच्या खालीच माझा गॅस आहे. मी स्वयंपाक करायचा असला ना तर खिडकी खोलून मला स्वयंपाक करावा लागतो, कारण की तेलकट वगैरे हे बाहेर जातं ना त्याच्यामुळे. आणि असं झालं आहे, खिडकी जर उघडली तर तो पक्षी येणार नाही, अंडे सोडून चालल्या जाईल. म्हणून आता काही खिडकी मी खोलणारच नाही आहे तोपर्यंत पिल्ले येत नाही तोपर्यंत. आता मी मेथीचं पाणी पिलं आहे लिंबू टाकून. आणि या मेथी दाण्याचं पाणी मला रोज लागतं आंघोळ झाल्यावरती प्यायला. आता मी चालली आहे वरती कढीपत्ता आणायला. आता तुम्ही म्हणसाल कढीपत्तावरती कसं काय, तर एक छोटंसं झाड आहे, भाजीपुरता आहे त्याला कढीपत्ता. हा तोडला ना तोपर्यंत दुसरा पण येतो. चला तुम्हाला दाखवते केवढं झाड आहे ते. हे बघा, जास्त मोठं नाही आहे, छोटं आहे. दुसरे आहे ना छोटे छोटे कवळे पानं आलेले आहे त्याला. आणि हा बघा कढीपत्ता, इतका छान सुगंध येतो आहे असं तोडल्यावरती. आणि हे समोरचं झाड दाखवते. हे ना, हे झाड खूप फायद्याचं आहे बरं का. ज्याला पण किडनी स्टोन झाला ना तर त्याचं ज्यूस करून पितात. आणि हे कोरपडीचे झाडे आहे. कोरपडीचे झाडे ना एकदम छोटे छोटे होते आणि आता पाऊस पडला आहे ना इतके छान झाले आहे ते. बघा आता हा पक्षी आला इथं, दाणे वगैरे खाऊन आला असेल. चला तर आता इथं आपल्याला करायचं आहे फोडणीचं ताक. तर मी अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरे टाकले आणि हा कढीपत्ता धुवून घेतला होता अगोदर. हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीर टाकली. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट टाकून दिली. ती छान अशी आपल्याला परतून घ्यायची. याच्यामध्ये मसाला चांगला असा परतून घेतला. आता याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे. या पाण्याला आहे ना चांगली अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. इथं दही आहे. दही मी घरीच बनवलेलं होतं. हे बघा रात्रीच टाकलं होतं आणि मस्त असं दही तयार झालं आहे, घट्ट दही. आता याला मिक्सरला मी थोडंसं फिरून घेते. आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं. आता इथं चांगली उकळी आली. आता दही टाकून दिलं आहे, गॅस बंद करून दिला. चला तर भेटूया एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.